नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शोमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे डायबिटीजचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात डायबिटीजचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने भारताला डायबिटीजची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. याच गोष्टीवर लक्ष देत डायबिटीजचे दुष्परिणाम व यामुळे होणारी हानी या संदर्भात आपण डायबिटीज पर चर्चा यासारखा अनोखा उपक्रम राबवणार आहोत. या उपक्रमाअंतर्गत आपण जगातील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट आणि एंडोक्रोनोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाने डायबिटीजमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचबरोबर त्याची लक्षणे आणि त्यावरचा उपचार याबद्दल आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत. याच कडीला पुढे नेत मी स्वागत करते डॉक्टर हेमंत फटाले. नमस्कार. त्याचबरोबर मी स्वागत करते डॉक्टर प्रतिभा पवल आवटे. नमस्ते. त्याचबरोबर मी स्वागत करते डॉक्टर मनोज कुमार पाटील. नमस्कार. माझा पहिला प्रश्न डॉक्टर हेमंत फटाले यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाची उपचार पद्धती काय आहे आणि मधुमेहाचे औषध आपण आयुष्यभर चालू ठेवले पाहिजे का? धन्यवाद. मधुमेह हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावरती उपचार ठरतात. जिथे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस ते इन्सुलिन आपल्याला घ्यावेच लागते. पण टाईप 2 प्रकार नॉन इन्सुलिन डिपेंडंट जो आहे किंवा जेस्टेशनल डायबिटीस आहे, तर ह्या प्रकारामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रकार डॉमिनंट असतो. आणि ह्या प्रकारामध्ये जीवनशैली ही अतिशय महत्त्वाची असते. आहार, विहार, आचार आणि विचार ह्या 4 मार्गदर्शक तत्वावरती आपण काम केलं तर निश्चितच आपण टाईप 2 डायबिटीसवरती विजय प्राप्त करू शकतो. तर मी म्हणेन निश्चितच याच्यावरती या उपचारशैलीमध्ये आपल्याला औषधं हे सपोर्टिव्ह रोल करतात. औषधं हे प्रथम स्थानावर येत नाहीत. आपण जीवनशैली बदलली तरच औषधं काम करतात. आपण बदललात, आपली जीवनशैली बदललात तरच यात बदल अपेक्षित आहे. तर मित्रांनो, बदल घडवा. बदल आपल्यात घडवा, आपल्या जीवनशैलीत बदला, आपल्या परिवारात बदला आणि ही आपली जीवनशैली आपल्या मित्रपरिवाराला सांगून त्यांच्यासुद्धा विजय प्राप्त करून द्या. माझा यापुढचा प्रश्न डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांना आहे. डॉक्टर, भारतीय लोकसंख्येला मधुमेहाचा धोका किती असतो? आपण जसं आत्ताच डिस्कस केलं आहे की भारताचा जगामध्ये मधुमेहाच्या रुग्णांबद्दलचा 2रा क्रमांक आहे. आणि याचं कारण म्हणजे एशियन रेस. भारतीय लोक हे मधुमेहासाठी जास्त प्रोन आहेत. भारतीय व्यक्तींना वेस्टर्न व्यक्तीपेक्षा कमी वजनाला मधुमेह होतो. कमी वजन असताना देखील, म्हणजे BMI 23 पेक्षा जास्त असेल तेव्हाच मधुमेहाचा धोका चालू होतो. दुसरं म्हणजे भारतीय व्यक्तींना इतर व्यक्तींपेक्षा 10 वर्ष आधीच मधुमेह होतो. याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत हा एक प्रगतशील देश होता आधी. आता झपाट्याने सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत आहे भारतामध्ये आणि त्यामुळेच भरपूर फूड अवेलेबिलिटी आहे. पण हे सगळे जे आहाराचे पदार्थ आहेत, जंक फूड, फास्ट फूड यांचा वापर वाढल्यामुळे भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. दुसरं म्हणजे कामाचे तास वाढले आहेत, पण हे सर्व काम बैठी काम आहे. मेहनतीचे काम कमी झाले आहे, म्हणून भारतीयांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त आहे. या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक तणाव. या गोष्टीमुळे देखील भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. डॉक्टर मनोज कुमार पाटील, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेह म्हणजे काय आणि मधुमेह होण्याचा धोका कुणाला जास्त असतो? मधुमेह, तर आपण शब्दशः अर्थ घेतला तर मधु म्हणजे गोड आणि मेह म्हणजे लघवी होणे. तर कॉमनली आपल्याला माहिती की त्याला आपण डायबिटीस मेलाइटस असं म्हणून ओळखतो. तर ही एक शारीरिक आजार आहे किंवा एक स्थिती की ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यापेक्षा जास्त होते. सामान्यतः पाहिले तर मधुमेहाचे 2 प्रकार असतात, एक टाईप 1 डायबिटीस आणि एक टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस म्हणजे की या स्थितीमध्ये शरीरातील इन्सुलिनचे निर्माण पूर्णपणे थांबते आणि अशा पेशंटला आयुष्यभर इन्सुलिन ही गरज बनते, त्यांच्यासाठी ते जीवदान बनते. दुसरी स्थिती की टाईप 2 डायबिटीस, जी साधारणतः भरपूर प्रमाणात आढळते. तर या स्थितीमध्ये इन्सुलिन हे सामान्यपेक्षा कमी निर्माण होते
आणि बऱ्याच वेळा सोबत इन्सुलिनच्या ॲक्शनला प्रतिरोध निर्माण होतो. यामुळे जे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अनुवंशिकता, जसं आपण म्हटलं की भारतीय किंवा आशियन फिनोटाईप, की ज्यामध्ये काही घटक जेनेटिक घटक असतात, त्याच्यामुळे आपण जास्त प्रमाणात प्रोन आहोत की आपल्याला शुगर होऊ शकते. सोबत लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचाल कमी असल्यास सुद्धा मधुमेहाचा धोका वाढतो. गर्भावस्थेत जर मधुमेह असेल तरीसुद्धा ते भविष्यात मधुमेहाचा धोका वाढतो. आणि जन्मानंतर जर बाळाचं वजन 3.5 किलोपेक्षा जास्त असेल तरी ते त्या बाळाला भविष्यात मधुमेहाचा धोका वाढतो. तर बऱ्याच वेळा जे अल्कोहोल घेतात, दारूचे व्यसन असतं, त्याच्यामुळे सुद्धा पँक्रियाजला डॅमेज होऊन पँक्रियाटिक डायबिटीस म्हणून होऊ शकतो. डॉक्टर हेमंत फटाळे, मी तुम्हाला विचारू इच्छिते, डॉक्टर, मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात आणि त्यामुळे कुठला धोका निर्माण होतो आणि ही गुंतागुंत टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी? शरीरावरती मधुमेह जर नियंत्रणात नसेल तर मी मधुमेह हे एक त्याचं प्रतिबिंब असं म्हणतो. मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा याच्यासोबत रक्तातली शर्करा वाढलेली असते, रक्तातली चरबी वाढलेली असते, तुमचा रक्तदाब नियंत्रणात नसतो, शरीरामध्ये वजन वाढलेलं असतं, विशेषतः पोटातली चरबी वाढलेली असते आणि ह्या सगळ्यामुळं जे एक डिस्टर्ब मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळे शरीराच्या विविध अंगांवरती ते परिणाम करते आणि त्या परिणामामध्ये तुमचा विविध महत्त्वाच्या अंगाला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन आणि त्याच्यामुळे जे शरीरावरती परिणाम होतात त्याला आपण गुंतागुंतीचे परिणाम म्हणतो. ज्याला आपण उदाहरणार्थ मेंदूला झाला तर पक्षघात होऊ शकतो, व रेटायना म्हणजे डोळ्याच्या पाठीमागच्या पटलावरती किंवा पडद्यावरती जे परिणाम त्याला आपण रेटायनापॅथी म्हणतो. हृदयावर परिणाम झाल्यामुळं जे आपल्याला करोनरी आर्टरी डिसीज किंवा असं आपण म्हणतो किंवा इश्चेमिक हार्ट डिसीज असं म्हणतो, हृदयाची कार्यक्षमता त्याच्यामुळं कमी होते. आणि मग किडनीवरती परिणाम झाल्यामुळे आपण त्याला नेफ्रोपॅथी असं म्हणतो. आणि ह्याचे रेटानोपॅथी आणि नेफ्रोपॅथी जे आहे, जवळजवळ 40% डायबिटीसच्या रुग्णांना याच्यामधून त्रास सहन करावा लागतो. विशेषतः जी एंड स्टेज रिनल डिसीज ज्याला डायलिसिस लागू शकतं, एवढ्या इतक्या प्रमाणात जर किडनी डॅमेजचं प्रमाण हे टाईप 1 डायबिटीसमध्ये टाईप 2 डायबिटीसपेक्षा प्रमाण निश्चितच जास्त आहे. आणि मग पेरिफेरल न्यूरोपॅथी जेव्हा हातापायला मुंग्या येणे, आग होणे, हे जे आहे हे 50, 60, 70% जास्त डायबिटीसच्या लोकांना याचा त्रास होतो. आणि बऱ्याच वेळा याच्यावरती औषधंसुद्धा काम करत नसतात. ही जी मी महत्त्वाची तुम्हाला अवयव सांगितले, ही एकदा खराब झाली तर दुरुस्त होत नाहीत. काही शरीरामध्ये आपले अवयव जे खराब, जसं त्वचा गेली तर आपल्या नवीन त्वचा तयार होते, हाड तुटलं तर हाड जुळलं जातं. पण हे जे काही अवयव सांगितले हे एकदा नामशेष पावले तर हे नामशेष पावलं किती का थोड्या प्रमाणात, जास्त प्रमाणात, पण त्याच्या तुमच्या लाईफस्टाईल, तुमच्या शारीरिक म्हणजे शरीराची क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, मैत्री म्हणजे आहार विहार, आणि याच्याकडून आपली रक्तातली शर्करा प्रमाणात म्हणजे उपाशीपोटी 100च्या आसपास, जेवल्यानंतर 150 ते 200च्या दरम्यान. आणि हे करताना आपल्या रक्तातली साखर ही कमी नाही झाली पाहिजे, विशिष्ट याची आपल्याला काळजी घेता येऊ शकते. याच्याशिवाय रक्तदाब 130/80पेक्षा कमी असायला पाहिजे. रक्तातले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे नियंत्रणात असायला हवे. आणि याच्याशिवाय आपल्याजवळ रोज एक 45 मिनिटाची आपल्याला एक फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आपल्या शरीराला उपयोगी आहे ती आपल्याला नियंत्रणात अंमलात आणून आपल्याला याच्यावरती निश्चितपणे आपण हे गुंतागुंतीचे परिणाम आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात किंवा पोस्टपोनही करता येऊ शकतात. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रतिभा पवलावटे यांना आहे. मधुमेह व्यवस्थापनात आहार नियंत्रणाचे किती महत्त्व आहे? त्याचबरोबर उच्च किंवा कमी ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ नेमके कोणते असतात आणि मधुमेही रुग्णांनी उपवास केलेला चालतो का? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲटलिस्ट आपल्या भारतीयांबद्दल तरी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जसे आपण पाहिले की मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे, म्हणजेच आपला आहार आणि व्यायाम यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि आहाराची पथ्य पाळल्यानंतर मधुमेह नियंत्रणात येतो. कुठलाही मधुमेह असू द्या, मग तो लहान व्यक्तीचा टाईप 1 डायबिटीज असो किंवा गर्भावस्थेत होणारा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीज, त्या प्रत्येक प्रकारच्या मधुमेहामध्ये आहार हे तुमची मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा सहभाग करते. आहार म्हणजे काय? थोड्या थोड्या अंतराने जेवण करणं, एक दर 3 ते 4 तासाच्या अंतराने जेवण करायला पाहिजे.
आणि जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला फूड प्लेट म्हणतो, आपले जे ताट आहे त्यामध्ये 3 भाग असतात, एक कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. आणि जर भारतीयांचा आहार म्हटला तर बरेचसे भारतीय हे व्हेजिटेरियन डाएट घेतात, ज्यामध्ये 60 ते 70% जेवणातील कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेटमधून येतात आणि जे साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेव्हाही आपण आहार घेतो इट शुड बी माइंडफुल ईटिंग. जसे की आत्ता यांनी प्रश्न विचारला, लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तेच आपण आता बघणार आहेत. जसे की काही अन्नाचे घटक असतात जे घेतल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण त्वरित वाढते, त्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणतो. आणि काही अन्न घटक आहेत जे घेतल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढते आणि कमी प्रमाणात असते, त्याला आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. तर जेव्हाही आपण जेवण करतो त्यावेळेला लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ खाणे योग्य आहे. जसे की कडधान्य आहेत, पालेभाज्या आहेत, फळं आहेत किंवा अखंड धान्य जसं आपण म्हणतो दलिया, ग्रेन्स, ह्या सगळ्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्याचे सेवन जास्त करायला पाहिजे. आणि ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे जसे की साखर घेणं, गूळ घेणं किंवा मैद्याचे पदार्थ खाणं किंवा साबुदाणा, उपवासाच्या प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. त्यामुळं जसं आपली कन्सेप्ट आहे उपवास करतो म्हणजे मी कमी जेवतो, हे संपूर्ण चुकीचं आहे. उपवासाच्या प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं उपवास करणं हे मधुमेह व्यक्तीसाठी अयोग्य आहे. डॉक्टर मनोज कुमार पाटील सर, मला मधुमेह आहे हे मला कसे कळेल? खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच अनुषंगाने जर आपण पाहिले की ते या वर्षीची वर्ल्ड डायबिटीज डेची जी थीम होती की एज्युकेट पेशंट फॉर बेटर टुमॉरो, तर त्या म्हणजे कसं की ऑलमोस्ट आपण जर पाहिलं साधारणतः 30 ते 40% लोकांना ज्यांना मधुमेह आहे त्यांना कळतच नाही किंवा काही लक्षणंही नसतात. आणि म्हणून मधुमेह शोधून काढणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी नियमित आणि वेळोवेळी शुगरची तपासणी करून घेणे खूप आवश्यक आहे. तर साधारणतः आपण पाहिलं तर साखरेचे प्रमाण जर उपाशीपोटी 100च्या आतमध्ये असेल, जेवणानंतर 2 तासांनी किंवा 75 ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर 2 तासांनी जर ते प्रमाण 140च्या खाली असेल, आणि एक HbA1c म्हणून रिपोर्ट येतो त्याचा आपण म्हणतो की सरासरी शुगर, तर हा रिपोर्ट जर 5.7 पेक्षा कमी असेल तर आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला शुगर किंवा डायबिटीस नाही असेल. 1 किंवा 3 वर्षानंतर परत आपण तपासणी करून घेतली पाहिजे, कारण ही डायबिटीस भारतीयांसाठी बऱ्यापैकी रिस्क फॅक्टर असल्यामुळे परत होण्याची शक्यता दाट असते. आणि बऱ्याच वेळा काही पेशंटला लक्षणं येतात की जसं खूप भूक लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे, सोबत बऱ्याच लोकांना लघवीच्या जागी इन्फेक्शन होणं, परत स्किन इन्फेक्शन होणं, त्यासोबत पायाला मुंग्या येणं, पायाचा बधीरपणा वाढणं, जळजळ होणं, बऱ्याच वेळा पेशंटला पायाला जखम होते आणि ते लवकर भरून नाही येत. सोबत डोळ्यांचे प्रॉब्लेम येऊ शकतात, जसं डोळ्यांनी धुसर दिसणं किंवा दृष्टी कमी होणं. तसेच बऱ्याच वेळा पेशंटला चक्कर येऊ शकतात, इवन त्याला थकवा येतो. असे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्सने पण पेशंट प्रेझेंट होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारची कुठलीही लक्षणं असली तर आपण नियमितपणे डायबिटीसची टेस्टिंग करणं खूप आवश्यक आहे. आणि याचप्रमाणे आपण त्याच्यावर नियंत्रण आणि निदान करू शकतो. डॉक्टर हेमंत फटाळे यांच्याकडे. डॉक्टर, मधुमेह टाळण्यासाठी मी काय करू शकते? हो, आपल्याला खरं म्हणजे मधुमेह टाळता निश्चितच येतो. आणि कोणामध्ये मधुमेह जास्त होण्याची शक्यता असते हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात. की ज्यांचं BMI 25पेक्षा जास्त आहे किंवा पोटाचा घेर पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त किंवा स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त, किंवा ज्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री म्हणजे आई बाबा आणि तसे 3 पिढ्या 4 पिढ्यांमध्ये हा पिढ्यांना पुढे चालवलेला जर असेल मधुमेह असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये याच्याशिवाय ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होतो, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, ह्या सगळ्यांना डायबिटीस होण्याचा धोका खूप अधिक आहे. आणि जसं म्हटलं की ह्या सगळ्यांना डायबिटीस आपल्याला टाळता येतो किंवा पुढं ढकलता येतो. मी याला म्हणाल की असं करता येईल की याला तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या वाक्याने तुम्हाला खरंच करता येतं. आणि हे तू म्हणजे इथे अभिप्रेत पेशंट हा पेशंटच करू शकतो किंवा अभिप्रेत व्यक्तीच करू शकते, त्याला डॉक्टरांची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करावं लागतं की तुमचा आहार संतुलित, तुमचा व्यायाम नियमित हा करून तुमची जीवनशैलीशी व्यवस्थित तुम्ही अडॉप्ट केली
तर हे शक्य आहे. ते टाळून आपल्याला आपले विहार आपल्याला वाढवावं लागेल. आपले फिजिकल ॲक्टिव्हिटीज दिवसाचे कमीत कमी 10,000 स्टेप्स आपण दिवसाला चालायला पाहिजे. आणि जेव्हा शक्य असेल किंवा आपल्या त्या जीवनशैलीत त्याला अडॉप्ट करून 45 मिनिटाचा व्यायाम आपण करायला हवा. तर आपण अशा आहार आणि विहार आणि तुम्ही जर मानसिक संतुलन जर आपण जर योगाद्वारे पण आणलं तर आपल्याला निश्चितच हा डायबिटीस टाळता येऊ शकतो. ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी 10% पर्यंत जर वजन कमी केलं तर 30% चरबी तुमची पोटातली कमी होते आणि त्या अनुषंगाने आपलं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि डायबिटीस हा निश्चितच हा पुढे ढकलता येऊ शकतो. 10% वजन कमी केल्याने 10 वर्ष डायबिटीस दूर पळतो असं मला वाटतं की तूच तुझ्या जीवनाचं शिल्पकार. डॉक्टर प्रतिभा पवलावटे यांना व्यायाम किंवा योगा यामुळे आपण मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो का? नक्कीच. जसं आपण आता सरांनी सांगितलं आहे की मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. जसं आपण बघितलं आहाराचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीने व्यायाम हा देखील मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा आहे. व्यायामाने काय होतं, टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयार होतो पण आपल्या पेशी त्याला योग्य तो प्रतिसाद देत नाही आणि व्यायाम केल्यानंतर याच पेशी त्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देतात. त्यामुळेच नियमित व्यायामाने तुम्हाला लागणाऱ्या औषधींचे प्रमाण मात्र कमी होते. मग व्यायाम कुठला करायला पाहिजे? कुठल्याही प्रकारचा व्यायाम जसे की भराभर चालणे, धावणे किंवा पोहणे, डोंगर चढणे, घरच्या घरी झुंबा डान्स करणे, यापैकी कुठलाही व्यायाम करा. 30 ते 45 मिनिट व्यायाम झाला पाहिजे. आयडियली आठवड्यातले 7ही दिवस करायला पाहिजे, पण कमीत कमी आठवड्यातले 5 दिवस तरी तुमचा व्यायाम झाला पाहिजे. आणि आहार आणि व्यायाम हे दोन्ही करून एक साधारणतः 5 ते 10% वजन कमी झाले तर ज्यांना मधुमेहाची सुरुवात असते अशा व्यक्तींमध्ये मधुमेह आपल्याला रिव्हर्स करता येतो. म्हणजे मधुमेह काही काळासाठी आपल्याला बिना औषधीने नियंत्रणात ठेवता येतो. आपण बघितले आहे की मधुमेह व्यक्तींना हृदयरोगाचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो आणि व्यायाम केल्यामुळे जसा मधुमेह नियंत्रणात येतो तसंच हृदयविकाराच्या आजाराचे प्रमाण देखील व्यायामाने कमी होते. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मधुमेह व्यक्तींना मानसिक तणाव असेल तर त्यामुळे देखील साखरेचे प्रमाण वाढते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे हा मानसिक तणाव देखील कमी होतो. डॉक्टर मनोज कुमार पाटील, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मधुमेह व्यवस्थापनात इन्सुलिनचे काय महत्त्व आहे? खरंच खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे की इन्सुलिन त्याच्या नावानेच बऱ्याच पेशंटला भीती वाटते. पण जर आपण पाहिलं की तर मधुमेहाच्या व्यवस्थापनात इन्सुलिन हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर आपण जसं पाहिलं की इवन जर टाईप 1 डायबिटीज जो एक मधुमेहाची वेगळी स्थिती की त्याच्यामध्ये इन्सुलिन बनतच नाही, तर अशा पेशंटला आयुष्यभर इन्सुलिन हे घ्यावंच लागतं आणि त्यांच्यासाठी ते जीवनदान असतात. तसेच टाईप 2 डायबिटीज हा जो प्रकार आहे याच्यामध्ये गरजेनुसार आपण इन्सुलिन वापरतो. जसं पाहिलं की आपण इन्सुलिन हे सर्वात सुरक्षित आणि सर्वात जास्त शुगर कमी करणारं हे औषध आहे. तर इवन आपण जर पाहिलं तर गर्भावस्थेत दुसरं कुठलंही औषध चालत नाही इन्सुलिन शिवाय. तर इन्सुलिन एवढं सेफ आहे की ते आईला आणि बाळाला काहीच इजा नाही करत. तसंच इतर अवयव जसं किडनी, लिव्हर यांच्यावर सुद्धा ते परिणाम नाही करत. आणि या सर्वांनी आपण इन्सुलिनची मदत घेऊन शुगर नियंत्रणात आणू शकतो. काही कालावधीनंतर जसं काही दिवसांनी किंवा महिन्यांनी आपण इन्सुलिनचा वापर करून त्यांना परत टॅबलेटवर शिफ्ट करू शकतो. भविष्यात अशी पॉसिबिलिटी आहे की इन्सुलिनसुद्धा ही टॅबलेट फॉर्ममध्ये येईल आणि त्या नक्कीच इन्सुलिन एक महत्त्वाचा मॅनेजमेंट पार्ट आहेच. सोबत आता जे आजकाल जे नवीन इन्सुलिन डिलिव्हरी सिस्टीम आले जसं की पेन रूपात येतं, की बऱ्याच वेळा इन्सुलिन पंप रूपात येतं. आणि आपण जे म्हणतो की आजकालचे जी मेन भीती असते की सुई, इन्सुलिनची सुई, तर आता ज्या वेदनारहित सुया आल्या आहेत त्याच्यामुळे पेशंटचा जो इन्सुलिन घेण्याचा अनुभव अगदी वेदनारहित होतो. आजच्या या टॉक शोमध्ये आपल्या डॉक्टरांनी दिलेली माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. डायबिटीसच्या व्यवस्थापनाबद्दल तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? डॉक्टर हेमंत फटाले. जसं आत्ता आपण बोललो की मधुमेह हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. तर आपली जीवनशैली बदला, हेल्दी जीवनशैली आपण अडॉप्ट करा. बदल केला तरच बदल घडेल. बदल अपेक्षित आहे, बदलाची अपेक्षा करा. डॉक्टर प्रतिभा पवलावटे. बरोबर. जसं आपण आत्ताच पाहिलं मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे
आणि हे जर कमी करायचे असेल तर आपल्याला आपल्या सध्याच्या पिढीमध्ये आणि येणाऱ्या नवीन पिढीमध्ये हा मधुमेह टाळायला पाहिजे. आणि त्यासाठी जीवनशैलीतील बदल हा मधुमेह झाल्यानंतर करण्यापेक्षा मधुमेह होऊच नये यासाठी लहान वयापासूनच. आणि दुसरं म्हणजे मधुमेह जरी झाला तरी तो लवकर निदान कसे होईल यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. जसं भारतामध्ये आता हेल्थ स्क्रीनिंग हा खूप कमी जणांमध्ये केली जाते, तर प्रत्येकाने वयाच्या 35 वर्षानंतर स्वतःचे साखरेचे प्रमाण तपासून घेतले पाहिजे. आणि मधुमेह झाला आणि तेव्हा मला काहीही त्रास नाही अशा वेळेस देखील त्याचा इलाज सुरू केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचे दुष्परिणाम टाळता येतील. डॉक्टर मनोज कुमार पाटील सर. तर एक गोष्ट मी नक्कीच सांगेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंधात्मक उपाय हे उपचारापेक्षा कधीही श्रेष्ठ असतात. तर म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आहार, विहार आणि निदान या 3 गोष्टींवर खूप महत्त्व दिलं पाहिजे. आणि लॉंग टर्ममध्ये हे सूत्र पाळून आपण डायबिटीसमुळे होणारे दुष्परिणाम यांना आपण आळा घालू शकतो. तर लक्षात ठेवा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सूत्र पाळलं पाहिजे. आयुष्य आणि शरीर एकदाच मिळतं, त्याला व्यवस्थित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. थँक्यू. डायबिटीस पर चर्चा या आमच्या खास शोमध्ये तुम्ही सर्वजण आलात यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी धन्यवाद. मच. थँक्यू. प्रत्येक रोगाचा उपचार हा महत्त्वपूर्ण माहितीनेच पूर्ण होतो. आम्हाला आशा आहे की मधुमेह संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. मधुमेह संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डायबिटीस पर चर्चा या फेसबुक पेजला लॉग इन करू शकता. तसेच डायबिटीस पर चर्चा हे पेज यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरही आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा. धन्यवाद.